थोड्याच वेळामध्ये कराडमध्ये पंतप्रधान मोदींची सभा पार पडणार आहे। सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजेंच्या प्रचारासाठी मोदींच्या या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोदींच्या या सभेसाठी दमयंती राजे देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते। मोदी यांची सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये उदयनराजे भोसले यांच्यासाठी जाहीर सभा होती आणि या सभेला उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंती राजे देखील आलेले आहेत। तुम्ही कसं बघताय आता उदयनराजे साहेबांसाठी ही सभा होती मोदींची, काय अपेक्षित आहे या सभेमधून? लोकांचे इतकं त्यांचा भाग आहेत ते आणि काय अपेक्षित आहेत? प्यार, सम्मान, आदर आणि लोकांना उत्साह आहे तर ते उत्साहाला आदर देऊन मोदीजी आलेले होते आणि इतकं विकासाचं काम मागचे 5 वर्ष झालेलं आहे तर काय अपेक्षा नाही आहे। सगळे उदयनराजे आणि मोदींचे चाहते और प्यार करने वाले लोग हैं और उनको वो सपोर्ट दिखाने के लिए यहाँ पे आए हैं और कुछ अपेक्षा नहीं है। उदयनराजे भोसले खासदार झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी पहिली काय कामं करायला पाहिजे? त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना स्वतःला माहिती आहे ते अगोदर काय करणार, मध्ये काय करणार आणि शेवट काय करणार। त्यांचं बस एक ही चीज़ है कि वो मन भर के अभन होऊन काम करणार। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होते, या सभेकडे आपण कसं बघताय? ते आलेत तर आपण बघितलं की या ठिकाणी उदयनराजे भोसले व्यासपीठावर आलेले आहेत आणि सगळ्यांना अभिवादन आहे ते त्यांनी केलेलं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर खूप लोकांच्याकडून अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्ती उदयनराजे करतील अशा पद्धतीची भावना, अशा पद्धतीचं अपेक्षा आहे ते या ठिकाणी त्यांच्या पत्नी आहेत त्यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कराड, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।